नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, ललिता सहस्रनाम यामध्ये देवी माच्या अर्थपूर्ण अशा 1000 नावांचा उल्लेख आहे. श्री ललिता देवीची अर्थात श्री विद्येची उपासना कशी करावी हा प्रश्न वारंवार विचारला जातो. तर मित्रांनो, लेकराने आईची उपासना करणे हे कृत्रिम कृत्य आहे. कोणत्याही मातेची तशी कधीच इच्छा नसते की आपल्या बालकाकडून कोणतीही अपेक्षा न बाळगता त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणे. हेच मातेचे स्वरूप आहे. जगन्माता असलेल्या श्री ललिता देवीची सुद्धा आपल्या साधकाकडून यापेक्षा अधिक अपेक्षा नाही. देवी मातेने निर्मिलेल्या विश्वातील प्रत्येक घटकाशी साधकाने प्रेमपूर्ण वर्तन करावे यातच तिचे सुख आहे. मित्रांनो, असे मानले जाते की श्री ललिता देवीच्या उपासनेस एखादा व्यक्ती त्याच वेळेस उद्युक्त होऊ शकतो ज्यावेळी देवीची स्वतःची इच्छा असेल. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अत्यंत शांतपणे समजून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही उपासकाचे पूर्व सुकृत, तो करत असलेली कुलस्वामिनीची उपासना, कुलधर्म, कुलाचाराचे पालन आणि साक्षात देवीची इच्छा या गोष्टी त्याला उपासना मार्गावर आणतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीने कुलस्वामिनीची उपासना, कुलधर्म आणि कुलाचाराचे अत्यंत श्रद्धापूर्वक पालन करणे अत्यावश्यक आहे. मित्रांनो, श्री ललिता त्रिपुर सुंदरी म्हणजे जगन्माता आहे. आईसुद्धा आपल्या लेकरापासून फार काळ दूर राहू शकत नाही. त्यामुळे या मार्गावर उपासना करणे प्रारंभ केल्यानंतर जीवात्म्याची आध्यात्मिक प्रगती वेगाने होऊ लागते. सहस्रनामात वर्णन केलेल्या सगळ्या गुणांची जन्मजन्मांतर उपासना करून त्या गुणांना प्राप्त करणे आणि त्यानंतर मग ते गुण आत्मसात करणे ही मुक्तीची वाट आहे. हे पठण करण्याचे अंतिम उद्दिष्ट मुक्ती हेच आहे. भौतिक इच्छा आकांक्षांची पूर्तता किंवा कर्मफळाच्या त्रासापासून मुक्ती हे केवळ प्राथमिक उद्दिष्ट असू शकते. ज्या देवतेची उपासना करून ब्रह्मा, विष्णू आणि महेश सुद्धा स्वतःला धन्य समजतात, त्या देवतेची उपासना करण्याची आपल्याला इच्छा होणे हे पूर्वसुकृत असल्याशिवाय अशक्य आहे. याची जाणीव हृदयात सतत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, श्री ललिता सहस्रनाम हे ब्रह्मांड पुराणात 36व्या खंडात ललितोपाख्यान अंतर्गत उल्लेखलेले आहे. हयग्रीव या विष्णू अवताराने अगस्त्य ऋषींना श्री ललिता देवीच्या उद्भवाची कथा आणि तिच्या लीलांचे वर्णन सांगितले आहे. याचे वाचन, पठण आणि या नामावलीचे आवर्तन केल्याने अपार मानसिक शांतता, आनंद प्राप्त होतो आणि मनाला केंद्रित करण्याचे सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होते. मित्रांनो, श्री ललिता सहस्रनामाचे पठण हे दुर्गा, लक्ष्मी, पार्वती, सरस्वती, भगवती आणि देवीच्या अन्य सर्व अवतारांच्या उपासनेसाठी उपयुक्त आहे. या सहस्रनामावलीमध्ये देवीच्या संपूर्ण स्वरूपाचे आणि गुणांचे वर्णन केलेले आहे. त्यामुळे श्री ललिता सहस्रनाम ही शक्ती उपासकांच्यासाठी सर्वात प्रमुख स्त्रोतावली आहे. जगन्मातेची विविध पद्धतीने उपासना करण्यासाठी या सहस्रनामाचा उपयोग होतो. जसे पारायण करणे अर्थात या सहस्रनामांची वारंवार आवर्तने करणे, अर्चन करणे अर्थात सहस्रनाम पठण करत असताना देवीला कुंकू अथवा फूल अर्पण करणे, या नामावलीचे एक एक नाम उच्चारण करत यज्ञात आहुती देणे अथवा सहस्रनामाचे पठण करत श्रीयंत्राचे पूजन करणे. मित्रांनो, हे सहस्रनाम 3 भागात आहे. यामध्ये एकूण 320 श्लोक आहेत. पहिल्या भागात पूर्वपीठिका आहे, दुसऱ्या भागात सहस्रनामावली आहे आणि तिसऱ्या भागात फलश्रुती आहे. मित्रांनो, या विश्वातील सर्वांची निर्मिती ती करते आणि त्यामुळे जीवनातील कोणताही भाग किंवा कृती तिच्यासाठी त्याज्य नाही. साधकाने अत्यंत संतुलित कर्तव्यांचे पालन करत आणि वैवाहिक आयुष्यात भरभरून आनंद घेत, परंतु त्यात गुंतून न पडता व्यतीत केलेले जीवन हीच श्री ललिता देवीच्या दृष्टीने अत्यंत परिपूर्ण उपासना आहे आणि असे जीवन जगणारा तिच्या कृपादृष्टीला पात्र ठरतो. मित्रांनो, श्री ललिता सहस्रनाम हे काव्य 1000 नामांनी देवीची स्तुती करते. काही घरांमध्ये श्री ललिता सहस्रनामाचे नित्यपठन रोज होत असते. मित्रांनो, चेतनेचा तेजस्वी, चैतन्यदायी आणि आनंददायक आविष्कार म्हणजे ललिता सहस्रनाम.
आत्मकेंद्रित तसेच कोणत्याही लालसा आणि द्वेषविरहित अशी मुक्त चेतना चैतन्यदायी आणि आनंददायकच असते. हा खरा ललिताचा अर्थ होतो. मित्रांनो, ललिता सहस्रनामातील देवीच्या प्रत्येक नावाला आगळेवेगळे महत्त्व आणि गुणधर्म आहे. सहस्रनामाचे पठण करणे हा एक विधी आहे. त्यामुळे आपले मन शुद्ध होते आणि चेतना प्रगत होते. आपले भटकणारे मन स्थिर होते. अर्ध्या एक तासाच्या उच्चारणामुळे मन आत्मकेंद्रित आणि सात्विक गुणधर्माचे बनते. मित्रांनो, सहस्रनामाला एक वेगळे भाषा सौंदर्य आहे. ती भाषा सुंदर, खोल, अर्थपूर्ण आणि वेगळ्या लिपीत उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, कमलनयनी म्हणजे सुंदर आणि शुद्ध दृष्टी. कमळ चिखलात उगवले तरी ते सुंदर आणि पवित्र असते. कमलनयनी म्हणजे जी या जगात राहते आणि तरी देखील सर्व समस्यांशिवाय सुंदर आणि पवित्र राहते. ललिता सहस्रनाम वाचकाला त्यातील अर्थ आणि मतितार्थ या दोहोंचे विविध गुणधर्म प्राप्त होऊन अंतर्ज्ञान प्राप्त होण्यास मदत करते. मित्रांनो, ललिता सहस्रनामाच्या श्रद्धापूर्वक पठणामुळे आपणास चेतनेची शुद्धी प्राप्त होऊन आपण सकारात्मकता, चैतन्य आणि आनंदाची खाण बनतो. मित्रांनो, श्री ललिता सहस्रनाम पठणाची सुरुवात करताना अद्वैत सिद्धांतानुसार एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. श्री ललिता अंबिका ही तुमच्यापासून भिन्न नाही. आपण तिला प्राणशक्ती म्हणून ओळखतो. ती आपल्या देहात मूलाधार चक्रात स्थिर असते आणि तेथून आपल्या देहाचा सर्व व्यवहार संचालित करत असते. आपण घेत असलेला श्वास, मुखातून निघणारे शब्द, आपण खात असलेले अन्न आणि आपल्या देहभावनांची पूर्तता या सर्वांच्या मागील चेतना किंवा कार्यरत असणारी शक्ती म्हणजे आपली प्राणशक्ती. म्हणजेच श्री ललिता त्रिपुर सुंदरीचे आपल्या देहातील अंशात्मक रूप आहे. तिची उपासना करून तिला पूर्ण जागृत करणे आवश्यक आहे. हेच श्री ललिता सहस्रनाम पठण करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहस्रनामात तिच्या ज्या ज्या गुणांचे वर्णन आलेले आहे ते गुण पूर्णपणे समजून घेणे, या गुणांना तत्त्वस्वरूपात आत्मसात करण्यासाठी प्रतिबद्ध होणे आणि सतत पठण करून ते गुण अंगीकारणे हे आपले कर्तव्य आहे. ज्यावेळी आपण आत्मतत्व जागृत करतो त्यावेळी आपण तिच्या कृपा कटाक्षाचे अधिकारी होतो. मित्रांनो, ती तिन्ही लोकातील सर्वाधिक सुंदर स्त्री आहे. ती अत्यंत सुंदर, लावण्यवती, कमनीय आणि तेजस्वी आहे. तिच्या दिव्य आकर्षणाची तुलना करणे अशक्य आहे. श्री ललिता सहस्रनामाचे वाचन अथवा उच्चारण कठीण वाटत असले तर आपण कमीत कमी हे स्तोत्र किंवा त्यातील मंत्र भक्तिभावाने ऐकू शकता. श्रवण भक्तीतूनही वरील सर्व लाभ साधकाला प्राप्त होऊ शकतात. मित्रांनो, ज्याची ईश्वरी शक्तीवर ठाम श्रद्धा असते तो व्यक्ती निर्भय असतो. निर्भय असणे हा पहिला देवी गुण आहे. आत्मशुद्धी अर्थात चांगल्या आणि सकारात्मक विचारांचा प्रभाव असणे आणि त्याप्रमाणेच वर्तन असणे, अशा व्यक्तीचा आत्मा शुद्ध असतो आणि हा दुसरा दैवी गुण आहे. ईश्वर शक्तीशी तादात्म्य पावण्याची दृढ इच्छा हा तिसरा दैवी गुण आहे. योग अर्थात अष्टांग योग ही योगसिद्धी प्राप्त करणे हा दैवी गुण आहे. योग हा चौथा दैवी गुण आहे. पहिल्या चारही गुणांच्या मध्ये स्थिर असणारी बुद्धी आणि चित्त विकसित करणे हा पाचवा दैवी गुण आहे. दान करण्याची प्रवृत्ती तुमच्याकडे काय आहे यापेक्षा जे तुमच्याकडे आहे ते सत्पात्री व्यक्तीला दान करण्याची क्षमता आपण बाळगून आहोत किंवा नाही हे महत्त्वाचे. अशी दानत असणे हा सहावा दैवी गुण आहे. वैषयिक भावनांना नियंत्रणात ठेवण्याची क्षमता हा सातवा दैवी गुण आहे. नित्य कर्मे ही यथायोग्य पद्धतीने आणि वेळेत पार पडणे हा आठवा दैवी गुण आहे. आत्मचिंतन करून स्वतःला जाणून घेणे, स्वतःच्याच वर्तनाचा अथवा स्वभावाचा अभ्यास म्हणजे स्वाध्याय. असा अभ्यास करून स्वतःतील दोष कमी करणे हा नववा दैवी गुण आहे. ईश्वराच्या सत्याच्या किंवा ज्ञानाच्या प्राप्तीसाठी तपस्या अर्थात लक्ष केंद्रित उपासना करण्याची तयारी हा 10वा दैवी गुण आहे. अत्यंत सरळ स्वभावाचे असणे हा 11वा दैवी गुण आहे. कुणालाही त्रास न देण्याची मनोवृत्ती अर्थात अहिंसा हा 12वा दैवी गुण आहे. मन आणि वाणी यांच्यात ऐक्य असणे अर्थात सत्य भाषण हा 13वा दैवी गुण आहे. संताप किंवा रागावर नियंत्रण मिळवणे
हा 14वा दैवी गुण आहे. कर्ता भाव नसणे म्हणजे त्याग. एखादे कार्य करताना फळाची अपेक्षा न करणे हा त्याग असतो. त्याग हा 15वा दैवी गुण आहे. मनाच्या चंचलतेवर नियंत्रण असणे अर्थात शांती हा 16वा दैवी गुण आहे. एखाद्या व्यक्तीच्या स्वभावात काही दोष असेल तर त्याला रंध्र किंवा छिद्र असे म्हटले जाते. परनिंदा न करण्याची वृत्ती हा 17वा दैवी गुण आहे. समस्त प्राणीमात्रांच्या बद्दल हृदयात करुणाभाव असणे अर्थात दया हा 18वा दैवी गुण आहे. लोभाच्या पासून मुक्त असणे हा 19वा दैवी गुण आहे. सुखोपभोग घेत असताना सुद्धा त्यात पूर्णपणे न गुंतणे अर्थात अनासक्ती हा 20वा दैवी गुण आहे. कोमल हृदयाचा असणे अर्थात अहंकार नसणे हा 21वा दैवी गुण आहे. आपल्याकडून चुकीची गोष्ट घडल्यास त्याबद्दल लज्जाभाव निर्माण होणे आणि कार्य करताना अवश्य झाले तरी विचलित न होणे आणि कार्य करताना अपयश आले तरी विचलित न होणे अर्थात दृढ संकल्प असणे हा 22वा दैवी गुण आहे. ईश्वरीय तेज असणारे व्यक्तिमत्व असणे हा 23वा दैवी गुण आहे. कुणालाही क्षमा करता येणे हा 24वा दैवी गुण आहे. कोणत्याही परिस्थितीत विचलित न होणे अर्थात धैर्य हा 25वा दैवी गुण आहे. मन आणि शरीराने शुद्ध असणे अर्थात पवित्रता हा 26वा दैवी गुण आहे. कुणाबद्दलही मनामध्ये ईर्ष्या नसणे आणि कुणाकडूनही कुठल्याही सन्मानाची अपेक्षा नसणे हा सर्वात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा असा 27वा दैवी गुण आहे. देवी या 27 देवी गुणांनी युक्त आहे. याशिवाय ती उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही ईश्वरी कार्यांची कारक शक्ती आहे. या गुणसमुच्चयाची स्वामिनी असणाऱ्या देवीची उपासना केल्याने साधकांच्या मध्ये सुद्धा हे दैवी गुण विकसित होऊ लागतात. त्याचप्रमाणे ईश्वरी कार्य घडवणाऱ्या चेतनेच्या उपासनेने त्याचे भौतिक जीवनही समृद्ध आणि सार्थ होऊ शकते. मित्रांनो, आपण श्री ललिता त्रिपुर सुंदरीची उपासना करण्यास उद्युक्त झाल्यावर चित्तशुद्धी आवश्यक आहे. ही चित्तशुद्धी आपण श्री ललिता सहस्रनामाच्या पठणाने साधू शकतो. या पठणाला नित्य प्रारंभ केल्यावर क्षणे क्षणे चित्तशुद्धी साधते. जागृत चेतना स्वरूपात आपल्या चित्तात श्री ललिता त्रिपुर सुंदरी त्याच वेळी प्रकट होणार आहे, ज्यावेळी आपण आपले चित्त या नामस्मरणातून यज्ञकुंडाच्या इतके शुद्ध आणि पवित्र करण्यात यशस्वी होऊ. मित्रांनो, ललिता सहस्रनामाचे पठन केल्याने योगसिद्धी, सन्मार्ग प्राप्ती, परमानंदकारक मोक्षप्राप्ती मार्ग मिळतो. तसेच कुटुंबातील कलह थांबतात, शांती लाभते, दुःस्वप्न नाश पावतात, ब्रह्महत्येचा दोष जातो, मानसिक स्वास्थ्य लाभून उत्तम प्रपंच प्राप्ती होते, क्षयरोग नष्ट होतो व त्रिविध तापातून सुटका होते, कार्यसिद्धी प्राप्त होऊन मनुष्याला प्रत्येक कामात यश मिळते, महासिद्धी लाभ होतो व 42 पिढ्यांचा उद्धार होतो, हिवताप, नवज्वर व इतर ताप नाहीसे होतात, युद्धामध्ये विजय प्राप्त होते. मित्रांनो, ही होती ललिता सहस्रनामाची माहिती. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.